हर हर महादेव. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत सह्याद्रीमध्येच वसलेला मृगगड या किल्ल्यावरती. मृगगड हा लोणावळा खोपोली जवळचा एक छोटा किल्ला आहे. त्याला बेलीव किल्ला देखील म्हणले जातं. हा समुद्र सपाटीतील घनदाट जंगलांनी वेढलेला असून ट्रेकिंगसाठी सोपा आहे आणि पुणे मुंबईहून विकेंडला जाण्यासाठी उत्तम आहे. तर आम्ही आलेलो असल्या कडाकाच्या उन्हामध्ये गडदुर्गांवर भटकंती करायला. गड आहे मृगगड. हा बघा. ए कुम्या खाली वाग. मित्रांनो, इथे मधमाशांचा थवा येऊन गेला जस्ट वरून. तुम्हाला कदाचित कळणार नाही. मी बोललो ड्रोन आहे कुठे, बघ तुझे यो ड्रोन आहे. तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट मधमाशांचा झुंड बघितला वरती डोल्यावरून गेला. आवाज ड्रोन सारखाच होता. आणि इथून सुरू होतोय ओजी रस्ता. तुम्ही जर या गडावर येण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून खोपोलीत यावे आणि खोपोलीपासून बेलीव गाव हे साधारण 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तर रस्त्याला रिबिन लावलेले आहेत. चुकामुक होता कामा नये. या किल्ल्याची साधारण उंची समुद्रसपाटीपासून 1750 फूट आहे. पुन्हा एकदा इथे साईनबोर्ड, दिशासूचक गडाच्या दिशेने, म्हणजे तुम्ही योग्य रस्त्यावर आहात. कुमार वर्मा इथे थोडे दमणार आता. जंगल सुरू झालेलं आता. स्वागत आहे तुमचं जंगल सफारीमध्ये मृगगडच्या. थोड्या जंगलातल्या रस्त्यातून. तसेच हा किल्ला आकाराने लहान असून तो मुख्यत्वे टेहळणीसाठीच वापरला जात असेल. थोडं दमछाक प्रत्येकाला होणार, त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती, पाण्याची बाटली कंपल्सरी ठेवायची. तसेच खाण्यासाठी 2-3 गोष्टी सोबत ठेवा. कचरा करू नका फक्त. उन्हाळ्यामध्ये जर ट्रेक करणार असाल तर सोबत जाताना खाण्याच्या वस्तू आणि पाण्याची बॉटल्स सोबत घेऊन जा. तर थोडा जंगलातून रस्ता असल्याने सावली पण भेटत आहे, चांगली गोष्ट आहे. कारण की काही ठिकाणी तुम्हाला फक्त उघडं डोंगर, म्हणजे झाडं नसतात, पठार असतं. अशा टाईपचे देखील आपल्याकडे गडकली, जसे आम्ही केला लास्ट टाइम सरसगड. तर उन्हामध्ये शक्यतो जंगली रस्ता असलेला चांगला, सावली भेटते. हा साधारण असा जंगली रस्ता आहे इथे. आम्ही आवळा आणलेला आहे सोबत, गुळ, तसेच छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्यामुळे गळा सुका नाही पडणार. खात चाललेलो आहे. मागून कुमार वर्मा येत आहेत. समोर भारतविषय चॅम्प. ती तिसरी पाटी जाण्यासाठी लिहिले. तर प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या लावलेल्या आहेत, कारण की दिशाभूल नाही व्हावी म्हणून. मी माझ्याकडे कॅमेरा मारला तर तुम्हाला गामाने भेटलेलं दिसेल, त्याच्यामुळे दाखवतच नाही. रस्ता अटीतटीचा, पाटी दिशा दाखवण्यासाठी मृगगड. चला, अभी चढ़ने वाला रास्ता शुरू होएगा. हाँ, यस. सो दिस इज द कपरी का रस्ता गाइज. या रस्त्यातून आपल्याला जायचंय. आणि आता आम्ही चाललेलो आहोत या दगडांच्या पॅच मधून.
असा दगडांचा पॅच कुमार वर्मा इथून येत आहेत. इथे दोऱ्यांना असं पकडायला आहे बांधलेल्या. असंच आपल्याला आता वरती जायचं आहे. तो अभी हम ये रॉक वाला पैक चढ़ रहे हैं पकड़ पकड़ के. एक हाथ में गोप्रो, चल एक हाथ में रस्सी. चले गंग्या. तर हा दगडांचा पॅच पहिला होता, जो त्याला दोऱ्या लावलेल्या आहेत. तर आता वर जायचे आहेत. थोडा 5 मिनिटं विश्रांती गरजेची आहे उन्हाळ्यामध्ये थोडीफार. नाहीतर कधी काय होऊ शकतं, काळजी घेणे गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे थोडं थोडं करत आम्ही पुढे चाललेलो आहोत. कसं वाटतंय तुम्हाला बघायला? असं वाटतंय आम्हाला, इथे करायला कसं वाटतंय आम्हाला माहित आहे, तरी पण करतोय. आणि इथे लिहिलेलं आहे माझ्या, आपण तुम्ही पाहू शकता पादुका म्हणून लिहिलंय. आणि इथे कोरलेल्या दगडामध्ये पादुका आहेत. जय श्रीराम, हर हर महादेव. तसेच इथे काही दिशासूचक लिहिलेले आहेत आणि माहिती क्लाइम्बिंग साठी. हा हा तिथे 2 रस्ते आहेत. किल्ले मृगगडचा मॅप दिलेला आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय काय आहे ते. पाताळगंगा नदी, पोस्ट होल्ट, पाण्याचे टाके, खांब टाके, तसेच वाड्याचे अवशेष, दगडी बांधकाम केलेले पाण्याचे टाके, मंदिर आहे तसे तिथे. चला आपण पाहूया आता. तसेच आता तुम्हाला मृगगडाचा खास विशेष भाग म्हणजे इथे दगडांचा ज्या पहिला पॅच संपतो आणि तुम्ही जेव्हा सुरुवात करता इथे, तर इथे लिहिलेलं आहे गुहा. तर इथे छोटंसं दगडांचा रस्ता आहे आणि इथे किल्ल्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे. इथे दोऱ्या सपोर्ट लावलेला आहे का वरती जाण्यासाठी. तर आपण ह्या रस्त्याला नंतर जाणार आहोत, आधी इथे जाणार आहोत. थोडं गड फिरून आल्यानंतर आपण त्या गुहेमध्ये विश्रांती करायला जाणार आहोत. चला तर जाऊया. इथे आमच्या मित्रांचे फोटो सेशन सुरू झाले. हाच आहे दगडांचा पॅच डोंगरावरती जाण्यासाठी. कॅमेरामॅन पारस फिश आणि 2 सवंगडी आम्हाला इथे भेटलेत पुन्हा एकदा मदतीला. चला कुमार वर्मा यांची पारी. पकडून ये तू पण, त्याला सांगतो स्वतः पकडत नाही. अशाच प्रकारे आम्हाला आता पुढे जायचंय. तर असा हा दगडींचा पॅच पाहू शकता तुम्ही. इथून आपल्याला जायचंय. कोरीव काम आहे दगडींचं आणि इथे सपोर्टला अशा तार आणि मजबूत टाईपचे दोरी बांधलेली आहेत. हे बघा हा रस्ता आहे. ये तर हा आहे परत दुसरा पॅच. नम्र विनंती आहे की दोऱ्यांना धरूनच जावे, कारण की रस्ता हा दगडींचा कोरलेला रस्ता आहे आणि तुमच्याकडे बॅग असेल तर झोका जाण्याची
शक्यता असू शकते. तर इथे एक प्रतिकृती आहे, गणपती बाप्पाची वाटते असं कुमार वर्मांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे आता आम्हाला इथे दोऱ्यांना पकडून जायचं आहे. पाहू शकता तुम्ही, इथून भेट होईल ती डायरेक्ट चांगली कर्म केली असेल स्वर्गात, नाहीतर आवडत्या ठिकाणी नरकात. कसं आहे अशा प्रकारे हा दगडांचा पॅच आमचा पूर्ण झालेला आहे. थोडा हा वरती आता बस खऱ्या नागेश्वरचे डोंगर म्हणून याला संबोधतात असं कुमार वर्मा यांचं म्हणणं आहे. थोडंच राहिलेलं आहे आपलं आता. आणि अशा प्रकारे आपलं ही पाहू शकता, ही तटबंदी आहे इथे रचलेली. आपण आता गडावरती आलेलो आहोत पूर्णपणे. आजूबाजूला पाहू शकता तुम्ही डोंगर रांग आपल्या सह्याद्रीच्या. इथे मॅप मध्ये दाखवलेले छोटस मंदिर हेच आहे, महाराजांचा झेंडा. तसेच हे बघा जुने अवशेष तसे ठेवलेले आहेत इथे. हर हर महादेव. दर्शन घेऊन झालं पुढे पुढे आलो का आपल्याला इथे थोडे अवशेष पाहायला भेटतील. तसेच इथे एक पाण्याचा टाका आहे, ज्याला शिड्या आहेत, ते पण दगडातून कोरून काढलेल्या पाहू शकतो. हे बघा, मला असं वाटतं हा रस्ता डायरेक्ट होता, पण आता तो पॅक केलेला आहे आतमध्ये जाण्यासाठी. का कोणता जादुई रस्ता आहे काय कळत नाहीये, पण इथे असं रस्ता केलंय, पण तिथे पूर्णपणे रस्ता बंद केल्यासारखं दिसतंय. काय माहित काय असेल कारण यासाठी. हे पाहू शकता तुम्ही, इथे अवशेष राहिलेले आहेत फक्त काही. तसेच हा देखील पाण्याचा टाका असेल, पण तो आता सुकलेला आहे, पाणी पूर्ण त्याच्यात. या आहेत पुरातन काळातील विटांचे अवशेष. हे पाहू शकता, त्यावेळीच्या विटा कशा आकारच्या होत्या तुम्ही हे पाहू शकता इथे. हा इथे बहुतेक असा वाडा टाईप होता असं वाटतंय, दिसून येतंय, कारण की इथे पण तसा आकार आहे, चौकोनी शेप. तर इथे बहुतेक तसं काहीतरी. आणि तिथे पण पाहू शकता, तिथे असे चौकोनी टाईपचे शेप्स आहेत, बनलेले आहेत आकार. त्याच्यामुळे इथे जुन्या काळात छोटे छोटे वाडे किंवा रूम असतील. नाही तापमान आहे 36 डिग्री सेल्सिअस. भरुणामध्ये आपण आलेलो आहोत मृगगडावर. हे पहा, तुम्हाला बोललेलो मी वाडा असणार बहुतेक, त्याचे अवशेष. हा हे बघा, ही जुनी वास्तू पाण्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी माहित नाही, पण बघा दगडाचं आहे पूर्ण, हे दगडाचं. तर नवीन ट्रेकरसाठी थोडा कठीण थोडा इझी, म्हणजे बोलतात ना एकदम चांगला प्रकारची. जर कोणाला गडावरती यायचं असेल, म्हणजे एक हार्ड ट्राय म्हणतो कुठेतरी करण्यासारखं, तसा प्रयत्न इथे येऊन करू शकता. अशा टाईपचे इथे पॅचेस आहेत. हा इकडे संपूर्ण पठार भाग आहे आता तरी, बाकी तर काही दिसत नाही. पावसाळ्यात कदाचित इथे खूप हिरवळ असेल.
कदाचित नाही, ॲक्च्युली असेलच. माय मिस्टेक. हे वाड्यांचे अवशेष आहेत तिथे, त्या मॅपमध्ये देखील लिहिलेलं होतं. तर हा आहे एंड. आता तुम्ही पाहू शकता सरळ, तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ता थोडंफार दिसत असेल. तर हा आपल्या मृगगडाचा शेवटचा भाग. म्हणजे आपण पुढून आलो तर आपल्यासाठी हा पहिला, पण आपण मागून आलो तर हा आहे पुढचाच भाग. पण ह्याला आपल्याला मागून जाण्यासाठी रस्ता आहे. पण येताना काहीच असा वेळ लागला नाही आहे. अर्ध्या तासामध्ये तुम्ही दगडाच्या पॅचेमध्ये पोचता आणि दगडाच्या पॅचवरून तुम्हाला वरती जेव्हा यायला 15 मिनिटामध्ये तुम्ही येऊ शकता. तर इथे संपूर्ण कातळाचं पॅचेस आहेत आता, आणि त्याच्यामध्येच पाण्याचे टाके मोठे आहेत, 3 दिसत आहेत आपल्याला. तरी हे पाहू शकता, हे पहा. इथे नंतर उत्खनन झालं असं वाटतंय, कारण की तुम्ही दगडाची ती लेवल पाहू शकता. ही नंतरची आहे, जी खाली जे जितकं खोदकाम झालं ते. हा असा ओपन मैदान पठार आहे इथे. हे पाण्याचे टाके, कातलांवरती काही खाचे केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर हे बहुतेक काही ठेवण्यासाठी किंवा मंडप उभारण्यासाठी त्यावेळेला केले असतील. इथे पण पाहू शकता, हे लांबलचक खाचे आहेत, छोटे खाचे आहेत. अशा प्रकारे आपण मृगगडाच्या शेवटच्या टोकाला आलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही. तर इथे तुम्हाला एक छोटा दगडाचा अवशेष दाखवतो. म्हणजे कातलांचा रस्ता आहे पूर्ण, आणि इथून गए तो गए. जी गोष्ट दाखवणार होतो ती पाहू शकता तुम्ही. हे पहा, जुनी वास्तू. सो आता हा आम्ही दगडांचा पॅच उतरत आहोत. चढताना दमछाक झाली तशी उतरताना देखील होत आहे साधारण. हे पकडण्यासाठी आहेत म्हणून खूप चांगली गोष्ट आहे. हे आम्हाला भेटले रस्त्यात सवंगडे आमचे. चलो. अशा या पायऱ्या आहेत 90 डिग्री, आणि इथे धरण्यासाठी जे तार आहे ते आपण पकडणार. कसं आहे, कसं आहे, कसं आहे बघायचं तुम्हाला. बघा, हो, कार हवा मन प्रसन्न करणारी. तर हा आहे गुहेकडे जाण्याचा रस्ता. दगड, हा कातळातून. चला चल चल. आमचे मित्र आडून राहिलेले, कदाचित त्यांची इच्छा नव्हती इकडे तुम्ही कठीण रस्त्यावरती या म्हणून. तर इथे पकडण्यासाठी थोडे छोटे खाचे देखील आहे. तसं आहे पण ठीक आहे. तर हा आहे आपला कातळातून रस्ता. इथे गुहा आहे पुढे, त्या गुहेमध्ये जाण्यासाठी. हा फायनली तो पॅच छोटासा होता, पण थोडा थरारक. चला जाऊया. आराम केला इथे येता. पुन्हा घरच्या मार्गाला चाललेलो आता आम्ही. तुम्हाला सपोर्ट घेत चाललेलं आहे, कारण की त्याची गरज आहे आता इथे. बरोबर आहे, पाय प्रॉपर टाकून बघ आधी.
कमी कपाट जेव्हा सुरू होतो थोडा, तर इकडे गडावर जाण्यासाठी रस्ता आहे आणि ह्या साईडला एक गुफा आहे. मी तिथे तुम्हाला दाखवतो मी आता गुफा. चला तर जाऊया. त्या वरती जाण्याआधी तुम्ही या उद्या जाऊ शकता. मी तर बोलत बेस्ट आहे ते. हा त्या गुफेला जाण्याचा रस्ता आहे आणि हा गडा आहे. तर आपण जाऊया त्या गुफेमध्ये. बॅटरी क्रॉस चौपाटी. आतमध्ये डायरेक्ट. चल तुला काय आहे? गडाच्या बाजूला जाण्याचा रस्ता वेगळा आणि आतमध्ये जाण्यासाठी गुफा. आता तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. नको नाही येऊ. मित्रांनो हे बघा, हे दोघे आमच्या सोबत आले. तुझा तर राहू दे रेंज. हा ठीक आहे चल. तर ही आहे गुफा. माननीय पारस विषय पुढे चाललेले आहेत. तू ढोपऱ्यांवर का चाललाय? बॅग ठेव ना. हा इथं देकडं बॅग ठेव. अरे तो बघ, तो पण आलाय. चल. तर ही आहे गुफा. खूप मोठी ती बाई. लाईट लाव. पुढं बघ आणि नाही तर जागा आहे. हा माहित आहे. बघ आधी काय आहे का खाली, नाही तर जाशील. हा तर मित्रांनो तुम्हाला सध्या काही दिसणार नाहीये. खाली बघा ती काय बॅटरी मार. खूप आहे पुढं का बस बस. तुम्ही जायचे का? बघू टॉर्च मार. काय ही गुफा इथे संपते. इथे संपते. हा. चला वरती जाऊया परत. आम्ही आता गुफेतच आहोत. हा कुमार वर्मा पारस विषय. चला आम्ही परत आता या गुफेच्या अजून बाहेर चाललेलो आहोत. कसा सोलून निघताय? हा मी गुफेतून सुटतो. हा चल ना तू तसाच. आणि आम्ही आलेलो बाहेर आहोत. खूप मेहनत घेतली गुफेत जाण्यासाठी. मी बाहेर आलेलो आहोत. एक्सपिरियन्स द गुफा विथ व्हेरी रफ अँड टफ. तर अशा प्रकारे गुफा बघितली आम्ही. आतमध्ये थोडा श्वास कोंडल्यासारखा होतो, पण पूर्ण पॅक, पूर्ण डार्क. हात बीत माखलेले आहेत भरपूर, कारण की धूळ होती. हा ट्रेक करण्यासाठी साधारण पायथ्यापासून वर जाण्यास 1.5 तास लागतो. तसेच किल्ला पाहण्यासाठी सुमारे अर्धा तास किंवा 1 तास लागणार आणि पुन्हा रिटर्न याल तर त्याच्यासाठी 1 तास. म्हणजे तुम्ही साधारण हा पूर्ण मृगगडचा ट्रेक 3 ते 4 तासांमध्ये पूर्ण करू शकता.